6 फेब्रुवारीला आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब पिंपरी चिंचवडमध्ये आले होते. त्या कार्यक्रमामध्ये बोलताना त्यांनी सांगितलं की उद्योजकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची सर्व शासकीय यंत्रणेने दक्षता घेतली आणि 7 तारखेला ही कारवाई लगेच चालू होती. 30 वर्षांनी आम्ही अनधिकृतच करू शकतो. आम्ही तुम्ही आमची शेअर आणा ना. मशिनरी पॉकेट लावून जेसी ग्राउंड तोडण्याचा काय अधिकार तुम्हाला? आज सगळा जो गैरसमज पसरवला जातोय की तिथं लोकांची स्वतःची जागा नाहीये. 100 उद्योजकांपैकी 75 उद्योजकांची स्वतःची जागा आहे. आपल्याला गाफील ठेवून ही कारवाई करणार म्हणजे जायचं नाही वरपर्यंत, कुणाला भेटायचं नाही, कुणाला भेटायची तुम्हाला गरज नाही. म्हणजे स्थानिक लोकप्रतिनिधी असतील, इथले अधिकारी असतील, त्यांनी आम्हाला अक्षरशः म्हणजे गाफील ठेवून हे मार्किंग आहे. समजा मार्किंग इथं केलेलं आहे, त्याच्या 500 फूट मागचे पण सगळं पाहून टाक. म्हणजे कारवाई रस्त्यामध्ये न येणाऱ्या उद्योजकांवर केलेली. पिंपरी चिंचवड शहर के कुद्दलवाड़ी में छोटे उद्योग धंधों पर तोड़फोड़ की जो कार्रवाई हो रही है वो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के आदेश पर हो रही है। ऐसा सनसनीखेज खुलासा आज पिंपरी चिंचवड लघु उद्योग संगठन की प्रेस वार्ता में अध्यक्ष संदीप बेलसरे ने किया। श्री बेलसरे ने बताया कि आयुक्त शेखर सिंह ने उनको ये गुप्त जानकारी दी है। भोसरी के विधायक महेश लांडगे से शिष्टमंडल मिला था। उन्होंने आश्वासन दिया था कि कार्रवाई नहीं होगी। हमने भरोसा किया। पालिका के अधिकारियों ने भरोसा दिलाया था कि केवल डीपी प्लान सड़क के चौड़ीकरण के अंतर्गत आने वाले अवैध बांधकामों को ही हटाया जाएगा। उनकी बातों पर विश्वास किया। नोटिस के 15 दिन की अवधि तक बेफिक्र रहे। हमारे साथ छल कपट और विश्वासघात हुआ। आयुक्त से कई बार मिलने का समय मांगा, लेकिन उन्होंने समय नहीं दिया। आयुक्त से अपील है कि कार्रवाई पर रोक लगाकर व्यापारियों को अपनी कीमती मशीनरी, माल और अन्य सामानों को निकालने के लिए 3 महीने का वक्त मिले। ऐसी मांग संदीप बेलसरे ने की। पत्रकार परिषद में उपाध्यक्ष संजय जगताप, उपाध्यक्ष विनोद नानेकर, सचिव जयंत कर, कोषाध्यक्ष संजय ववले, सलाहकार बशीर भाई तरस्कर समेत कई पदाधिकारी उपस्थित थे। 1 वर्षापूर्वी जेव्हा डीपी रोड मध्ये जे जागा येत होत्या त्यांच्या तिथं आम्ही पण वाचवायला गेलो नाही. आम्हाला जेव्हा अधिकाऱ्यांनी सांगितलं की डीपी रोड मध्ये हे आहे त्याच्या बाबतीत आम्ही कुठं तुमचा ऐकणार नाही, आम्ही काय बोललो नाही. त्यावेळेस म्हणलं ठीक आहे, तुम्ही थोडा वेळ द्या. त्यांनी त्यावेळेस वेळ दिला. ते थोडीफार हलवली वेळ दिला त्यांनी त्यावेळेस 1.5 महिन्याचा. आता प्रॉब्लेम काय झाला होता की एवढी अर्जन्सी मध्ये कारवाई करायची गरज काय होती. त्याचबरोबर 3 दिवस झाली कारवाईच्या, म्हणजे 7 तारखेच्या 3 दिवस आधी इथं पहिली कारवाई झाली. म्हणजे आपल्या मोशी चिखली रोडला पारस मोदन काटा म्हणून त्याच्या मागे कारवाई झाली. तिथं मी 2 दिवस आधी तिथे गेलो होतो. अधिकाऱ्यांबरोबर मी तिथे म्हटलं 30 मीटरचा रोड आहे, तिथं आपल्याला रोड मध्ये येणाऱ्या सगळ्या बांधकामांवरती आपल्याला कारवाई करायला लागेल. आम्ही मान्य केलं, तुम्ही मार्किंग मारून द्या. तिथं जिथपर्यंत तुमचं मार्किंग आहे आम्ही मोकळं करून देतो तुम्हाला. हे म्हणजे माझ्या हिशोबाने 5 तारखेला हा जे घडलं आहे 5 तारखेला हे घडले. त्यात तिथं काही उद्योजकांनी तक्रार केली की आमचं पूर्वीचं मार्किंग इथं होतं आणि आजचं मार्किंग इथं टाकलंय. त्यांना आम्ही तक्रार केली, म्हणले ठीक आहे. दुसऱ्या दिवशी त्यांनी परत माणूस पाठवला, परत मार्किंग चेक केलं. आमचा तिथं कारवाईला ते उद्योजकांचा पण विरोध नव्हता. पण मी जसं सांगितलं की मार्किंग करून सुद्धा हे मार्किंग आहे, इथं समजा मार्किंग इथं केलेलं आहे, त्याच्या 500 फूट मागचे पण सगळं पाहून टाक. म्हणजे कारवाई रस्त्यामध्ये न येणाऱ्या उद्योजकांवर केलेली. जे आपल्याला सांगितलं जाते, म्हणजे आम्ही रोज पेपरमधून वाचतोय आज की अनधिकृत बांधकाम फक्त अनधिकृत नाही, रस्त्यामध्ये सगळी बांधकामं आरक्षित जागेमध्ये, सगळी बांधकामं रस्त्यामध्ये, असं कुठं होऊ शकतं का? म्हणजे आम्ही स्पष्टीकरण देतोय त्या बाबतीत की रस्त्यामध्ये आणि आरक्षित जागांवर किंवा तुमच्या ब्लू लाईन मध्ये असलेली जी बांधकामं असतील, म्हणजे ब्लू लाईन मध्ये पूर्वी ब्लू लाईन नव्हती, त्यावेळी जी बांधकामं झाली असतील त्याला मला माहित नाही कुठला नियम लागू, पण अनधिकृत जे असेल ते तुम्ही पाळा, तेव्हा तर आपलं काही म्हणणं नव्हतं. पण ही जी अशी कारवाई जी केली म्हणजे आम्हाला अक्षरशः आता बऱ्याच लोकांनी आम्हाला प्रश्न केला, मग तुम्ही एवढे दिवस प्रेस का घेतली नाही, का एवढे दिवस तुम्ही पुढे का आले नाही. कारवाईच्या आधी मी सगळ्यांना प्रतिक्रिया दिली होती. म्हणजे प्रत्येकाने माझ्याकडनं, इथं बसलेल्या बऱ्याच लोकांनी माझ्याकडनं कारवाईच्या आधी प्रतिक्रिया घेतलेली. त्यावेळेस पण मी हे सांगितलं होतं की आम्हाला म्हणजे मुदत द्या किंवा आम्हाला तुम्ही नियमित करून द्या. आणि सदर पहिल्या दिवशी जेव्हा कारवाई चालू झाली, एका ठराविक ठिकाणी चालू झाली, म्हणजे ती कारवाई स्क्रॅप वाल्यावर होती वगैरे सगळं असेल तर मला दबाव लावला. त्या दिवशी मी तिथं एक संबंधित अधिकारी त्यांना मी तिथं जाऊन भेटलो, आम्ही सगळे होतो.
त्या एवढ्या मोठ्या दबावामधून आम्ही तिथं गेलो आणि त्यांना आम्ही प्रश्न विचारला की तुम्ही आमच्याबद्दल कारवाई काय, आमच्याबद्दल तुमचं म्हणणं काय उद्योगांबद्दल. माझ्याकडे त्यांची याच्यामध्ये रेकॉर्डिंग आहे की उद्योगांना आम्ही वेळ देऊ, उदयवाडी चिखलीमध्ये जे उद्योग आहेत आम्ही त्यांच्यावर डायरेक्टली कारवाई करणार नाही. त्यांच्या कोण म्हटलं असं? लोटकर साहेब त्यांचं माहिती आहे, आमचं शूटिंग काढलेलं नाही तिथल्या काही लोकांनी, ते मला पाठवलं त्यांनी त्यांचं. त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं आम्ही लगेच कारवाई करणार नाही, आम्ही नियमित त्याला वेळ देऊ आणि उद्योगांसाठी आम्ही तिथं एक कक्ष स्थापन करू, लवकर त्यांचं नियमितीकरण होऊ. ते पण माझ्याकडे याच्यामध्ये आहे. हे असं आपल्याला गाफील ठेवूनही कारवाई करण्यात आली. म्हणजे तुम्ही पुढे जायचं नाही, वरपर्यंत कुणाला भेटायचं नाही, कुणाला भेटायची तुम्हाला गरज नाही. म्हणजे स्थानिक लोकप्रतिनिधी असतील, इथले अधिकारी असतील, त्यांनी आम्हाला अक्षरशः म्हणजे गाफील ठेवलं. तुम्ही कुठला तिथं सीईटीपी प्लांट उभारलाय, तुम्ही कुठं एसटीपी उभारला तिथं, तर तुम्ही अजून कुठली कारवाई केली. आता म्हणजे आता मला या विषयापासून बाजूला जायचं नाही, पण सगळ्या पत्रकारांना माहिती आहे की एवढ्या वर्ष संघटना एमआयडीसी मधल्या सीईटीपी प्लांटसाठी माहिती, म्हणजे एमआयडीसी मध्ये सुद्धा या सोयी सुविधा नाहीत अजूनपर्यंत, तर तुम्ही तिथं पण दिलेलं नाही. आणि तुम्ही कारवाई आणि तुम्ही सगळं बांधणी करताय लोकांची, उद्योगाची बांधणी करताय तुम्ही. आज एवढ्या लोकांना तुम्ही फार म्हणजे उद्ध्वस्त करून टाकलं तुम्ही त्या लोकांना. आता याच्या बाबतीत अजून एक विषय असा आहे की 6 फेब्रुवारीला आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब पिंपरी चिंचवडमध्ये आले होते. त्या कार्यक्रमामध्ये बोलताना त्यांनी सांगितलं की उद्योजकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची सर्व शासकीय यंत्रणेने दक्षता घेतली. सर्व शासकीय यंत्रणा म्हणजे तोंडी आदेश त्यांनी त्या दिवशी तिथं त्या सभेमध्ये दिलेले बोलताना पोलीस आयुक्तालयाच्या ओपनिंगच्या वेळेस. आणि 7 तारखेला ही कारवाई लगेच चालू होती, पाटे 4 वाजता. 6 तारखेला हे होतं आणि 7 तारखेला ही कारवाई चालू होती. याच्यामधलं म्हणजे आम्ही समजायचं नाही, म्हणजे उद्योजकांना त्रास देऊ नका, कुठल्या प्रकारचा उद्योगांना व्हायला पाहिजे. 7 तारखेला ही कारवाई चालू. याच्यावरून आम्ही म्हणजे काय समजायचं, म्हणजे आम्ही एक आपल्या राज्याचे प्रमुख म्हणून आम्ही त्या कार्यक्रमाला जायचे आलो होतो. आम्ही जे ऐकलं आम्हाला वाटलं चला बरं झालं आपल्या उद्योगांवरती आता कुठल्या प्रकारची कारवाई होणार. 7 तारखेला लगेच कारवाई होती, पाटे 4 वाजता फक्त कारवाई चालू होती. म्हणजे असं चोरी करून कारवाई करायची गरज. तुम्ही सांगा ना, तुम्ही वेळ द्या, तुम्ही वेळ द्यायला पाहिजे होती 2-3 महिन्याची. ती वेळ घ्या, काढा तुम्ही. आम्ही काटपण याच्यामध्ये अजून एक प्रश्न आहे की ज्यांची स्वतःची जागा आहे, आता महापालिकेचे अधिकारी तिथल्या लोकांना सांगतात तुमचं जे काही सामान ते उचलून द्या. आता माझी स्वतःची जागा आहे, माझं जे राहिलं सामान असेल मी तिथे ठेवी, तुम्हाला प्रॉब्लेम काय? मला दुसरीकडे जागा नाही. आता माझ्या स्वतःच्या जागेबद्दल मी ते कुठलं सामान मी कधी नेईल, ती माझी जबाबदारी आहे ना. मी थोडं तुमच्या मागे लावले आम्हाला हे साफ करून द्या म्हणून. मी कधी नेईल, माझी स्वतःची जागा आहे. आज सगळा जो गैरसमज पसरवला जातोय की तिथं लोकांची स्वतःची जागा नाहीये, तर मी तुम्हाला छातीलोटपणे सांगेन 100 उद्योजकांपैकी 75 उद्योजकांची स्वतःची जागा आहे. 25% भारताबाहेर पाडलेले असतील आणि 75% लोक ते तिथं स्वतःची जागा घेऊन व्यवसाय करतात. एवढं वर्ष आता हे जे 35-40 वर्षापर्यंत व्यवसाय करतात त्या बाबतीत आमचे उपाध्यक्ष जे स्वतः तिथं कंपनी आहेत ते तुम्हाला माहिती देते. त्यावेळेस ग्रामपंचायत होती, महानगरपालिका होती, त्यावेळेस आम्ही बांधकामं केली आणि छोटे व्यवसाय चालू केले आणि सगळे आमचे मशरूमचे व्यवसाय. तिथं कुठलेही केमिकल फॅक्टरी नाही, कोणी ऍसिडवाला एखादा असो नंतर आला असेल, पण त्याच्यामुळं हे नदी प्रदूषण पवार वस्ती ते नदी ह्याच्यामध्ये अंतर खूप मोठे, तिकडे ते प्रदूषण होऊच शकत नाही. जे काही झालं असेल खालच्या त्या स्क्रॅपवाल्यांमुळे वगैरे त्याच्यात आम्ही थोडंफार मागणी करू शकतो. आणि अशा लोकांवर कारवाई करताना आम्ही कधी त्यांना विरोध केलेला आहे. आमचंही म्हणणं आहे की नद्या नाल्या सगळं स्वच्छ राहिलं पाहिजे, प्रदूषण नाही व्हायला पाहिजे. ज्यावेळेस मी स्वतः जागा घेतली 1990 साली, त्यावेळेस इथं कुठलीही रेसिडेन्शियल एरिया नव्हता. आम्ही सगळे छोटे व्यवसाय होतो. मग एक गुंठा घेतली, 2 गुंठे घेतली. मी स्वतः एक मशीन चालू असताना विकत घेऊन सेकंड मी माझा व्यवसाय चालू केला. नंतर आम्ही व्यवसाय वाढवले, लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला आणि त्याच्यामुळे आम्हाला इन्कम टॅक्स मिळतो, जीएसटी मिळते, सेल टॅक्स मिळतो, सगळ्या प्रकारचे प्रॉपर्टी टॅक्स मिळतो, सगळे पाण्याची पट्टी मिळते, सगळं आम्ही इकडे भरतो ना. आमच्याकडे कुठल्याही प्रकारचे 2 नंबरचे व्यवसाय होत नाहीये. आमचं आजही कुठल्याही कंपनीचं बिलिंग झालं तर टॅक्स आम्हाला भरावाच लागतो. आम्हाला कुठली पळवट नाहीये त्याच्यामध्ये. आणि दुसरी गोष्ट जसं साहेबांनी झालं की ती जी माझी स्वतःची जागेची मालकी, मी माझ्या जागेचं तुम्ही शेड इलिगल होऊ शकतो.
बांधकाम तुमच्या म्हणण्याप्रमाणे आमचं अनधिकृत असेल, एक तर अनधिकृत बांधण्यामागे हे काय असं फुकट झालेलं नाही, हे कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांचाच हात आहे त्याच्यामध्ये. हे काय एवढं होत असताना आपोआप झालं काय सगळं? त्यांनी पण काहीतरी केलं असेल ना, त्यांच्या आश्रयाखाली जे झाले ना. आज कसं काय 30 वर्षाने आम्ही अनधिकृतच करू शकतो, आणि झाले तर तुम्ही आम्हाला कमीत कमी बोलून सांगायला पाहिजे की बाबा ह्याच्यामुळे प्रदूषण होतं, काही कंपन्याचा त्रास आहे, तुम्ही आता इथे रेसिडेन्शियल एरिया झाला, तुम्हाला 3 महिन्याची 6 महिन्याची मुदत देतो आणि तुम्ही आमची शेड काढा ना. मशिनरी पॉकलेट लावून जेसीबी लावून तोडण्याचा काय अधिकार आहे तुम्हाला? तुम्ही माझ्या नेगोशिएशनला पण भिकायला लावून लागले, उद्ध्वस्त केले. ज्या बिचाऱ्यांच्या मुलांचे शिक्षण चालू आहे त्याच्यावरती, त्यांचे कर्ज आहेत, ज्यांचे गाड्या आहेत, घोडे आहेत, बाकीच्या काही गोष्टी, त्यांनी काही मशिनरीला कर्ज घेतले, तर बँक थोडंच तो बसणार आहे. बँक तर वसुली करणारच आहे मशिनरीचं. बँक थांबणार आहे का? आज कोरोनाच्या काळात सुद्धा 3 वर्ष होऊन झाल्याच्या नंतर पण बँकेने कर्ज वसुली केलीच ना. तर त्या पेक्षाने कुठं द्यायची? तुम्ही बांधकाम पाडा, आमची शेअर तोडा. बाकीच्या ठिकाणी कसं केलं तुम्ही? थोडंसं पाडायचं निघून जायचं. तुम्ही आम्हाला सांगा आमच्या लाईटी बंद करा, 1-2 वेळी. तुम्हाला बिना लाईटचं तर आम्ही कंपनी चालू शकत नाही. पण तुम्ही मशिनरीच्या पद्धतीने तोडले, एका माणसाचं कमीत कमी 1 कोटी ते 10 कोटीपर्यंत नुकसान झालंय. तो बिचारा काय करणार सांगा? 10-15 लोकांना अटॅक आलेले, त्या दिवशी एक जर शेअर करता मयत झालाय. अशा परिस्थितीमध्ये आणि अजून एक परिस्थिती अशी, सगळीकडनं त्यांनी बॅरिकेड लावले, तेव्हा स्वतःच्या कंपनीच्या मालकासोबत जाऊ देते. आम्हाला जर जाऊ देत तर शेअर खोलणार कोण? शेअर खोलायला की माणसं मिळणार कुठून? क्रेन मिळत नाहीये, जागा मिळत नाही. समोरच्या एवढ्या लोकांना बाहेर जागा जरी मिळत, इन्फ्रास्ट्रक्चर रेडी पाहिजे ना. 25-25 फुट शेअर लागते काही कंपन्यांना. काही कंपन्या अशा आहेत, काही मशिनरी अशा आहेत की स्वतः खोलू शकत आहेत. तर डिसमेंटल करायला कंपनीचा माणूस जायला लागतो. सगळ्याच कंपन्या एवढं जर डिसमेंटल करायचं म्हणले, माणसं पण व्यवस्थित तुम्हाला हजर व्हायला पाहिजे, उपलब्ध व्हायला पाहिजे. अशा पद्धतीने काम नाही व्हायला पाहिजे. आणि आम्हाला सांगितलं असताना आम्ही आजही सांगतो, जे कंपन्या उर्वरित शिल्लक आहेत त्यांच्याकडनं प्रतिज्ञापत्र लिहून घ्या, त्यांना 3 महिन्याची मुदत द्या. 3 महिन्यानंतर नाही जर खाली केलं तर त्यांना तुम्ही पाडू द्या. आणि आमच्या स्वतःच्या जागा असताना नगोदुजाचं समजा आमचं म्हणणं एकच आहे, मी जागेचा मालक आहे, माझा सातबार आहे, माझ्या तुम्ही शेड इलिगल आहे, मशिनरी मी माझ्या जागेत ठेवू शकतो ना. मशिनरी का हरवायची कारण नाही, माझं स्क्रॅप मी ठेवू शकतो. आता अधिकारी म्हणतात की बऱ्याच जण हे घेऊन जा, नाही घेतलं तर आम्ही ते घेऊन जाऊ. त्यांना काय अधिकार नाही. मी माझ्या जागेत मी काय ठेवू शकतो? मोकळ्या जागे मी माझ्या समजा माझी व्यवस्था होईपर्यंत मी माझ्या मशीन झाकून ठेवू शकतो, माझी व्यवस्था होऊ शकते. आणि ह्याच रेडियसमध्ये जागा मिळायला पाहिजे ना. कंपनीचा ऑर्डर जाणार होता. बरेचसे लोक असतील आता ज्यांच्या असेंब्लीज आहेत त्यांच्यावरती परिणाम होणार, त्यांना छोटे छोटे व्यवसाय जानेवारी-फेब्रुवारी मध्ये अशी आमच्यावर कारवाई करताय, हे चुकीचं आहे. आमच्यावरती होणारा अन्याय चुकीचा आहे. ठीक आहे, आमचं तुमचं म्हणणं आहे ना, आमच्यावर त्रास होतोय, आमच्यावर कुठलं प्रदूषण होतंय हे आम्हाला त्यांनी लेखी पत्र करावं, किंवा या मशिनीमुळे तुमचं असं होतं. आमचं तर ऑइल सुद्धा वेळ झालं तर लोक घेऊन जातात, ते रिसायकलिंग होतं. जे हँडलोड असतात ते घेऊन जातात लोक. आमच्यामुळे काय होते हे आम्हाला पालिकेने खुलासा केला पाहिजे. आणि आमची एकच विनंती सगळ्यांना की अजूनही जे बिचारे राहिलेले आहेत, जे लघुउद्योजक राहिले, त्यांना 3 महिन्याचा तरी अवधी द्या, त्यांच्याकडनं प्रतिज्ञापत्र लिहून घ्या. वाटल्यास आम्ही तुम्हाला प्रतिज्ञापत्र देतो संघटनेच्या वतीने, आणि त्यांचा होणारा अन्याय त्यांच्यावरती दूर करा. त्यांनी पण आम्हाला हेच उत्तर दिलं की लघुउद्योजकांवरती कारवाई होणार नाही, काही झालं कुठल्यापर्यंत होऊन देणार. आता हे आम्ही आज विचारलं नाही ना त्यांना, कारण आम्हाला भेटत नाही. पुन्हा विचारायचं म्हणलं तर स्थानिक आमदारांनी विधानभवनामध्ये पाठिंबा दिला, पण आम्ही ह्याच्यासाठी नाही, कारण त्याच्या अगोदर त्या लोकप्रतिनिधींनी आम्हाला संघटनेसाठी वेळ दिला, संघटनेची कामं केलेली आहेत. त्याच्यामुळे शास्त्रीकरणाचा विषय असेल, बाकी उद्योगाचे विषय आहेत, त्याच्यामध्ये त्यांनी आमची कामं केलेली होती. उद्योग वाढवले आणि सगळे भुईसपाट करून टाकले. आता आपली मागणी काय, पुढची मागणी काय? आमची मागणी एवढीच आहे की 3 महिने आम्हाला मुदतवाढ द्यावी. आम्ही आमचे जे काय उद्योग आहेत ते तुम्हाला नको असेल ते स्थलांतरित करू. त्याच्यानंतर जे काय ज्यांचे प्लॅन असतील त्या मंजूर करून पुढे घेतील लोक. आम्ही दिले उद्योग मंत्र्यांना दिले, 3 महिने आम्हाला मुदतवाढ मिळाली जे उद्योग राहिले त्यांना. आणि दुसरी गोष्ट, ज्यांची जागा पडून झालेली आहे त्याच्यामध्ये त्या जागेमध्ये ज्यांच्या मशिनरी आहेत तिथे राहायला त्यांना परमिशन दिली पाहिजे, ओपन मध्ये शिफ्ट होईपर्यंत. आता काय करायचं, आम्हाला करूनच येत नाही, काय करायचं? सगळीकडनं पोलीस येतं, काय करायचं? आम्हाला ऐका ना, जर कुणी करायला गेले, परवा दिवशी पण आम्हाला असं कळालं की गाववाल्यांनी तिथे मिटिंग घेतली आजच्या दिवशी, दुसऱ्या दिवशी आंदोलन करणार होते, 5:30 घेऊन गेले घरातून.
आता आम्ही जरी करायला गेलो तर आम्हाला साडेचार घेऊन जाते, आम्ही काय करू? म्हणजे हुकुमशाही पद्धतीला कोणीच काय करू शकत असं. आम्ही गेल्या 15 दिवसापूर्वी आम्ही नोटीस आल्यावर आम्ही स्थानिक लोकप्रतिनिधींना पण भेटलोय, अधिकाऱ्यांना पण भेटलोय, पण प्रत्येकाने आम्हाला काय सांगितलं की उद्योगांवर कारवाई होणार नाही. एका अधिकाऱ्यांचं एवढं स्पष्टपणे आम्हाला सांगितलं की आम्ही महापालिकेमध्ये पुजळवाडी आणि चिखली येथील उद्योगांसाठी नियमित करण्यासाठी कक्ष स्थापन करू आणि तुम्हाला तातडीने सगळे परवानगी देऊ. याच्या पलीकडे जाऊन ती कारवाई होती. म्हणजे थोडक्यात आम्हाला गाफीलटिवरी कारवाई करण्यात आलेली असं आमचं म्हणणे. नाही आता तसंच झालंय. म्हणजे गावासकट आपण म्हणतो ते काय दगडपण रगडणं किंवा काय असतं त्याप्रमाणे आता असं झालं की आमच्यावर कारवाई होणार नाही याची आम्हाला पूर्ण खात्री होती सगळ्यांकडनं. म्हणजे सगळ्या म्हणजे लोकप्रतिनिधी असतील, शासकीय अधिकारी असतील, प्रत्येकाने आम्हाला ते सांगितलं तुमच्यावर कारवाई करायचा आमचा मानस नाहीये, कारण एवढी मोठी इंडस्ट्री आहे, सगळ्यांना पुरवठा करणारी इंडस्ट्री आहे, आम्हाला ते करायचं नाही. पण ही कारवाई झाल्यानंतर आम्ही पण म्हणजे आम्ही पहिल्या दिवशी तर आम्ही हैराण झालो की ही कारवाई आमच्यावर होती कशी, कुठल्या कारणाने होती, आम्ही कुठल्या प्रकारची तिथं अनधिकृत व्यवसाय करतोय. आमच्याकडे सगळे परवानगी आहेत. रजिस्टर ऑफ कंपनीजमध्ये नोंद आहे, दुय्यम निबंधकमध्ये नोंद आहे, जीएसटीचं सर्टिफिकेट आहे, तुमचं कॉर्पोरेशनचं प्रॉपर्टी आम्ही प्रॉपर्टी टॅक्स भरतोय, आजपर्यंत शास्तीकर भरला, उलटेवारी बऱ्याच लोकांनी केलेली आहे, ग्रामपंचायत फायर एनओसी पण आम्ही अप्लाय केलेली आहे. आता फायर एनओसी अप्लाय केल्यानंतर पण कारवाई होती म्हणल्यावर आता करायचं काय? नाही आमची मागणी एकच आहे आता की जे काही आता उद्योजकांवर कारवाई करायची बाकी राहिलेली आहे, साधारण 800 ते 1000 उद्योजक आहेत, तर त्यांना कमीत कमी 3 महिन्याचा अवधी द्यावा. ते त्यांची मशिनरी आणि शेड आणि तिथली त्यांची जी काही मालमत्ता असतील तिथनं हलवून नवीन जागा शोधायला त्यांना वेळ लागणार आहे. 3 महिन्याचा अवधी देऊन त्यांच्यावरची कारवाई रोखत. आता आम्ही या बाबतीत कायदेशीर सल्ला घेत आहोत की जे काही आजपर्यंत नुकसान झालेलं आहे, म्हणजे जी मी मागाशी म्हणलो की अमानुष आणि क्रूरपणे जी कारवाई केलेली आहे, म्हणजे ज्या उद्योजकांवर कारवाई झाली आतापर्यंत तर त्यांना उद्ध्वस्त करायचं जे काम केलेलं आहे, तर त्या बाबतीत आम्ही कायदेशीर सल्ला घेतोय की हे जे नुकसान आहे हे शासन आणि महापालिकेकडनं आपण भरून घेऊ शकतो का ते उद्योजकांना. संघटनेने तर पाठिंबा दिला होता आमदारांना, कारण आमदारांनी आमचे 2-3 मोठे प्रश्न सोडवले होते. शास्तीकर असेल, उपयोगकर्ता शुल्क असेल, हे मोठे प्रश्न आमचे सोडवले होते. आम्ही संघटनेतर्फे पाठिंबा दिला. पण आणि आम्ही काय तिथं उद्योजक म्हणून आम्ही कुठल्या राजकीय भूमिका घेत नाही. आम्ही उद्योजक म्हणून ते काय आणि प्रत्येक जण काय त्या मतदारसंघात राहिला असं काही नाही. आमचे कामगार पण त्या मतदारसंघात राहतात, त्यांचं मतदान आहे असं पण नाही. आता आम्ही कोण पिंपरी मतदारसंघात पण राहतो, चिंचवडमध्ये पण राहतो. हे असं काय तिथं आम्ही मतदान केलं नाही म्हणून ही कारवाई होती असं मला तरी वाटत नाही. आता आयुक्तांना तर आम्ही तर भेटायचा प्रयत्न करत होतो, आमदारांसोबत पण आम्हाला भेटायचं होतं आयुक्तांना. आता कुठल्या कारणामुळं आयुक्त पण भेटत नव्हते हे आम्हाला पण आतापर्यंत कळत नाही. आणि अतिक्रमण आता आहे बघा, अतिक्रमण आहे किंवा काय आहे किंवा इथे ही कुठल्या पद्धतीची कारवाई, याच्या बाबतीत आता आम्ही म्हणजे पूर्णपणे अभ्यास करू, याच्या बाबतीत आम्ही परत खुलासा करू याच्या पुढच्या वेळेस.